नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्या सगळ्यांना आज रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि अत्यंत उत्साहात सगळीकडे रामनवमी साजरी होते. महाराष्ट्रामध्ये रामनवमी उत्साहाने साजरी होत असतानाच दिवसेंदिवस राजकीय वातावरण अत्यंत प्रदूषित होत चाललं आहे. विधिमंडळाचे अधिवेशन समाप्त होत असताना ज्या सदस्यांना निरोप देण्यात आला, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश होता, त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी चांगले उद्गार काढले आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा फडणवीसांबद्दल चांगले उद्गार काढले. पण हे जे वातावरण, हेल्दी वातावरण अशा प्रकारचं राजकारणात असलं पाहिजे, ते कायमस्वरूपी राहत नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की निरोपाच्या दिवशीच, म्हणजे थोडक्यामध्ये निरोप एखाद्याला देताना तिचे सगळे गुण आठवायला लागतात, तशा प्रकारची गोष्ट झाली. हे उद्धव ठाकरेंचा जो गुणगौरव करण्यात आला, उद्धवजींना सुद्धा गेले 3-3.5 वर्ष अशा प्रकारचा गौरव ऐकण्याची सवय नाही आहे. कारण चहूबाजूंनी त्यांना एवढं घेरण्यात आलेलं होतं. सत्ता गेल्यानंतर सत्तेच्या भोवती चिकटलेले मुंगळे आपोआप बाजूला जातातच, पण त्याखेरीज महाशक्तीच्या बरोबर जे एकनाथ शिंदेचा गट गेला होता, तिथले सगळे लोक उद्धव ठाकरेंच्या दिशेने शरसंधान करायला लागले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे अचानकपणे इतके एकदम सत्ता मिळाल्यावरती एक प्रकारचा मूतमात सुरू झाला आणि उद्धव ठाकरेंचे सगळे दोष त्यांना दिसायला लागले. उद्धव ठाकरे यांनी ज्या एकनाथ शिंदेंना राजकारणात वर आणण्यासाठी सर्व प्रकारची मदत दिली, सर्व महत्त्वाची पदं उद्धव ठाकरेंनीच दिली आणि एकनाथ शिंदेच्या अन्य सहकार्यांना देखील उद्धव ठाकरेंनीच दिली. अनेकांना त्यांनी पक्षात घेतलं आणि मोठं केलं. पण या सगळ्यांनी त्यांना दगा दिला आणि त्यांच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण हे पुन्हा काय सांगायला लागते की एकीकडे उद्धव ठाकरेंवरती आता पुन्हा हल्ला सुरू झाला आहे आणि तो शीतल म्हात्रे या ज्या एकनाथ शिंदे गटाच्या एक स्थानिक नेते आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांनी केला आहे की जो भोंदू बाबा खरात आहे, त्याला जे एक पाईपलाईनचं, त्याला एक पाण्याचं कनेक्शन देण्याचं काम होतं, ते उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं. त्यासाठी कुठेतरी मिटिंग झाली आणि त्यामध्ये त्यांना असं म्हणायचं असावं की रश्मी वहिनी यामध्ये कारणीभूत असाव्यात किंवा अशा प्रकारची काहीतरी मिटिंग झाली, हे त्यांनी त्यामध्ये सूचित केलं. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पाईपलाईन दिली असेल तर त्याचं मी अजिबात समर्थनही करत नाहीये आणि त्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा, प्रत्येक निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांचा सहभाग असतो असं मानायचं कारण नाही. जो हा निर्णय झाला तेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते का, त्यांना त्याची कल्पना नव्हती का, हेही पाहायला लागेल. पण जे काय असेल, समजा कोणी का निर्णय घेतला असेल, तो चूक असेल तर तो चूकच आहे. पण या निमित्ताने काहीतरी आरोप करायचा आणि मग आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करायची आणि विधान परिषदेचं सदस्यत्व किंवा अन्य काही पदं प्राप्त करून घ्यायची, असं काही मनात नाही ना, हे पाहावं लागेल. अशा प्रकारे अनेकांनी टीका टिप्पणी सुरू केलेली आहे उद्धव ठाकरेंवरती आणि हे आपण गेली काही वर्ष बघत आलो आहे. मग ते भारतीय जनता पक्षाचे लोक असतील, किरीट सोमय्या असतील, प्रसाद लाड यांनी तर शिवसेना भवनावरती अटॅक करण्याची भाषा केली होती, जे भाजपचे आमदार आहेत. इतर अनेक नेत्यांनी अशा प्रकारचं काम केलं होतं आणि हे काम हे सुरूच राहणार आहे याच्या पुढच्या काळात सुद्धा. मग तुम्ही या चित्रा वाघ घ्या, नवनीत राणा घ्या, अनेक नेते दगड मारायला लागले. सुशांत सिंग प्रकरणावरनं आदित्य ठाकरेंना घेरायचा प्रयत्न करण्यात आला आणि आता कोर्टाला सांगायला लागले की या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की खुनाचा वगैरे काही हे नाही, ते आत्महत्या आहे,
तेव्हा आता न्यायालयाने सांगितलं काय, आता त्याची दिरंगाई करू नका तुम्ही, मग हे राजकीय कारणासाठी दिरंगाई केली जाते आहे हेही सांगण्यात आलेलं आहे. याच्या खेळीस नीलमताई गोरे यांनी, ज्या आता निवृत्त होणार आहेत उपसभापती विधान परिषदेच्या, त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर आम्हाला भेटत नव्हते आमच्या पक्षात असताना वगैरे सांगून एक प्रकारचा संकुचितपणाच आपला दाखवला. त्याच्याबद्दल मी काल बोललो तेव्हा जास्त बोलत नाही. पण ज्या नीलमताईंना उद्धव ठाकरेंनी स्वतःहून पदं दिली, 4-4 वेळा त्या विधान परिषदेवर गेला, त्याला उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत. इतर अनेकांना संधी न देता त्यांना त्यांनी प्राधान्य दिलं. त्या उद्धव ठाकरेंवरती यापूर्वी सुद्धा आरोप केले होते की मर्सिडीज गाड्या द्यायला लागतात भेट म्हणून, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला होता. आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की जर 4 टर्म मर्सिडीज गाड्या द्यायला लागत असतील तर 4 दुने 8 मर्सिडीज गाड्या या उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती कुठे उभ्या आहेत, कुणी पाहिल्या आहेत, हेही सांगितलं पाहिजे. पण नीलमताईंनी अशा प्रकारचा आरोप करून, त्यामुळे एकनाथ शिंदे खुश झाले असतील कदाचित पुन्हा त्यांना रिपीट केलं जाईल का ते मला पाहायला लागेल. पण हा भाग एक सोडून देतो. हे सगळे आरोप होत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्याकडे सत्ता होती किंवा नव्हती त्याचा काहीही फरक नाही, सत्ता योगायोगाने मला मिळाली, मी मुख्यमंत्रीपद योगायोगाने झालो, आणि त्यामुळे सत्ता गेली तेव्हा मला त्याचं काही वाईट वाटलं नाही, कारण मी मंत्रालय सुद्धा पाहिलं नव्हतं कधी, असं ते म्हणाले. म्हणजे त्यांना त्याचा तसा मोह नव्हता. कितीही आरोप केले तरी हे वास्तव आहे की ते स्वतः मनाने पिंडाने असे राजकारणी नाही आहेत. राजकारणात आले हे खरं आहे, आणि आता बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आली आहे, हेही खरं आहे. पण म्हणून त्यांच्यावरती बेलगाम आरोप करणं हेही चुकीचं आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करायला मी इथे बसलेलो नाही. पण हे सांगतो की उद्धव ठाकरे यांना जसे आपण सतत दगड मारावे, एखाद्या सतत टोचून बोलावा, वाटेल ते बोलावं, समाज माध्यमांवरती ट्रोल करणं, वेगवेगळे मीम्स करून त्यांना एक प्रकारे माणसाला किती प्रकारचा त्रास द्यायचा, याची काही लिमिट आहे की नाही, इतका त्रास त्यांना सर्व प्रकारचा दिला गेला. माझ्या मते हे भयंकर आहे. हे राहुल गांधींना सुद्धा हे झेलायला लागलं, आदित्य ठाकरेंना झेलायला लागलं हे. आणि हे अशा प्रकारे एखाद्याला छळणं मानसिकरित्या, आणि तरी सुद्धा हा माणूस भक्कमपणे उभा आहे, हे कौतुकाचीच गोष्ट आहे असं माझं स्पष्ट मत. पण एवढ्यावरती समाधान मानून चालणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष प्रभावी नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षासह सर्व विरोधी पक्ष लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाही आहेत, हे मी स्पष्टपणे सांगतो आहे. यापूर्वी जिल्हा परिषदाच्या निवडणुका असो, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे जेवढ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असायला पाहिजे होते, महाराष्ट्रभर हिंडायला पाहिजे होतं, तसे ते हिंडले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हाच अत्यंत आधार होता, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, म्हणून तिथे कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी ते अन्यत्र गेले नसावे. पण हे योग्य होतं असं मला बिलकुल वाटत नाही. पण तरी सुद्धा कदाचित त्यांची ती लिमिटेशन असेल की एकाच वेळी सगळीकडे प्रकृतीची कारणं असतील, त्यामुळे त्यांना लक्ष देणं कदाचित जमलं नसावं. आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा ज्या शर्थीने जिद्दीने लढायला पाहिजे होता, मुंबईभर फिरायला पाहिजे होतं, तसं ते फिरले नाहीत. राज ठाकरे सुद्धा तेवढ्या जोरात अत्यंत पिंजून काढणं होतं मुंबई महानगरपालिका, ते झालं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळाली नाही. पण आज उद्धव ठाकरेंकडून खूप अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या, कारण आजही बघा त्यांचं भाषण, विधान परिषदेतलं निरोपाचं भाषण अतिशय प्रभावी भाषण होतं. हा माणूस अत्यंत साधा माणूस आहे. त्यांना काहीही बोललं जात असलं, कारस्थानी आहेत, कपटी आहेत, तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये ते एक कौटुंबिक माणूस आहेत, आणि तसा अनुभव जवळच्यांना आणि अनेक लोकांना येतो. त्यामुळे तुम्ही बघा, कितीही त्यांच्या विरोधात मीडियामधनं प्रचार केला, मीडियामध्ये एक नॅरेटिव्ह तयार केलं, तरी सुद्धा त्यांच्याबद्दल लोकांना एक प्रकारची आस्था आहे.
याचं कारण त्यांचं एकूण जे चारित्र्य आहे ते अतिशय चांगलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या काळात केलेलं काम आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुटुंबांची वाहिलेली काळजी. महाविकास आघाडी सरकारमध्ये इतर घटक पक्षांना सांभाळून घेतलं त्यांनी. कुठेही मी मुख्यमंत्री, मी असंच करणार, तुम्ही कोण विचारणार, अशा प्रकारचा एक अरेरावी असेल किंवा पदाची एक जी असते पद आपल्याला आहे मुख्यमंत्री पद म्हणून, जो माज असतो, तो माज नावाची गोष्टच नाही उद्धव ठाकरेंची. ही त्यांची ॲसेट आहे. आजही महाराष्ट्रातल्या महिलांना सुद्धा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा एक आधार वाटतो. ही गोष्ट आहे. कुठलाही प्रचार केला नाही की मी भाऊ आहे, मी भाऊ आहे, मी भाऊ आहे, असा प्रचार न करता देखील असंख्य महिलांना ते भावासारखे वाटतात. काही लहान मुलींना पित्यासारखे वाटतात ते. आणि अशा प्रकारचे एक कौटुंबिक त्यांची प्रतिमा आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. पण तरी सुद्धा जे फिरायला पाहिजे आहे सतत मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले होते की पुण्यामध्ये एकेकाळी फार ताकद होती, ती आपल्याला परत मिळवायची, ती ताकद मिळाली नाही, उलट आणखीन कमी झालेली आहे. नाशिकमध्ये कुठलेही तुम्ही छत्रपती संभाजी, सगळीकडे शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे. पण आज महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची का गरज आहे? कारण बघा की शरद पवारांचा पक्ष जो आहे तो आता रोहित पवार हे अजितदादांचा मुद्दा मांडतात, पण पक्ष काय करतोय? महाराष्ट्रातले कुठले मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मांडत नाहीयेत. शरद पवारांचं वय झालंय. सुप्रियाताई लोकसभेमध्ये मग्न असतात, महाराष्ट्राकडे तेवढं लक्ष नाही त्यांचं. हर्षवर्धन सपकाळ हे काम करतायत, सगळीकडे फिरतायत, पण त्यांचा तसा प्रभाव नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एकमेव विरोधी आवाज म्हणजे उद्धव ठाकरेंचा आहे आज, आणि राज ठाकरेंचाही आहे. पण उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री होते, आता पण आमदार होते, एका मोठ्या पक्षाचे, ज्याचे अनेक खासदार आणि आमदार अजूनही आहेत, त्या पक्षाचे ते नेते असल्यामुळे सर्वात जास्त अपेक्षा उद्धव ठाकरेंकडनं लोकांची आहे की महाराष्ट्रातले प्रश्न बघा काय आहेत. महाराष्ट्रात यावेळी शेतीचा विकास जो आहे बजेटमध्ये बघा 5% कमी झालेली शेती. त्याशिवाय महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न बघितलं तर अन्य राज्य आपल्या खूप पुढे गेलेली आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. नंतर महाराष्ट्राचं कर्ज 4 लाखांवरून 6 वर्षात 11 लाख कोटी रुपयांवर गेलेलं आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघा आता किती प्रश्न आहेत. अगदी मुंबईतला घेतला तरी बघा की 14 फेब्रुवारीला वडाळा, ठाणे, कासार, बडवली इथे मेट्रोचा अपघात झाला, एक कठडा कोसळला बघा. आणि MMRDA यांनी आता कंत्राटदाराला जबाबदार ठरलेला आहे. पण MMRDA काय जबाबदारी याच्यावर? अशा प्रश्नांवरती शिवसेना त्या क्षणी आंदोलन करायला पाहिजे होते, ते आंदोलन केलं नाही. नाले सफाई अजून 1-2% मुंबईत झाली, तो एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो ताडोबाचा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प, त्या जी मुख्य मार्गिका आहे त्या ठिकाणी लोह खनिज खाणीला परवानगी दिली आहे आणि त्यासाठी फडणवीस खूप आग्रही होते आणि त्यामुळे वाघांचा अधिवास धोक्यात येणार होता. उच्च न्यायालयाने सुद्धा नाराजी व्यक्त केली. हा प्रश्न घ्यायला पाहिजे होता. किंवा मनसेने जो प्रश्न उचलला, दादर रत्नागिरी एक्सप्रेस रद्द केली आणि दादर गोरखपूर एक्सप्रेसला प्रायोरिटी दिली. तर हा प्रश्न म्हणजे तुम्ही उत्तर प्रदेशला, बिहारला प्रायोरिटी देणार आणि महाराष्ट्रातली गाडी जी कोकणवासियांच्या महत्वाची ती रद्द केली. दुधाचा भेसळ म्हणजे मकोका असं जिरवळ म्हणतात, त्या जिरवळांचे उद्योग बघा काय काय येते. अन्न आणि औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार तुडुंब आहे. जिरवळ्यांच्या सेक्रेटरीलाच अटक केली गेली होती आणि जिरवळ्यांचे काय उद्योग आहे आता तुम्हाला माहितीच आहेत काय ते. तेव्हा असे जे आहेत की ते म्हणतात की आता दूध भेसळ मकोका लावू. आणि इतके दिवस वाट पाहत होता का दुधाची भेसळ मुंबईत नाही सगळ्या महाराष्ट्रात राजरोसपणे चालते. तेव्हा हा प्रश्न अत्यंत लोकांच्या जीवाभावाचा आहे. औषधातली, दुधातली भेसळ हा प्रश्न घेतला पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रदूषणामध्ये बघा, भारत हा आता संपूर्ण जगात 6वा आहे प्रदूषणाच्या पातळीत. महाराष्ट्रामध्ये प्रदूषणाचा जो इंडेक्स आहे AQI तोही मुंबईमध्ये, पुण्यामध्ये वाढलेला आहे. हा प्रश्न घेतला पाहिजे. असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांना घेऊन अक्षरशः त्याच्यामध्ये रान उठवायला पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले पाहिजेत, आंदोलनं केली पाहिजेत आणि याबाबत
न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज महागाई प्रचंड प्रमाणामध्ये आहे. एकेकाळी 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते युती सरकारने, जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेब ठाकरे हयात होते. आज गोरगरिबांची अवस्था बिकट होणार या युद्धामुळे. महागाई वाढत चाललेली आहे आता. तेव्हा अशा वेळी काहीतरी आधार गोरगरिबांना जी काही ताकद शिवसेनेची आहे त्यांनी दिला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की एकेकाळी बघा, पहिले आमदार कोण होते? वामनराव महाडिक. जे कृष्णा देसाईंचा खून झाला त्याच्यानंतर वामनराव महाडिक आमदार झाले आणि वामनराव महाडिक हे त्यानंतर विधान परिषदेत गेले. पण वामनराव हे अर्ध्या रात्रीत सुद्धा लोकांच्या मदतीला, अन्य शिवसैनिकांच्या मदतीला धावून जात. प्रमोद नवालकरांसारखे नेते होते की जे ज्यांचा खूप दबदबा होता विधिमंडळामधलं कामकाजामध्ये, ते ज्या प्रकारे भाग घ्यायचे त्यांचा दबदबा खूप मोठा होता आणि ते बाळासाहेबांचे लाडके होते. त्यांचं इंग्रजीही चांगलं होतं आणि ते किल्ला लढवायचे. ते एकटे होते पण ते किल्ला लढवत असत. किंवा सुभाष देसाईंसारखा नेता आजही त्यांचं वय झालं असलं तरी सक्रिय आहेत. मला आठवत आहे की त्यांनी, सुभाष देसाईंनी, गोरेगाव हा समाजवाद्यांचा अड्डा होता, त्या ठिकाणी ते निवडून आले. पुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांची निवडणूक रद्द करण्यात आली ह्या भाग. पण गोरेगाव सारख्या समाजवाद्यांचा, म्हणजे मृणाल ते गोरे, शरदराव, अशा वेळी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्रबोधन या संस्थेमार्फत अनेक उपक्रम घेऊन त्यांनी तिथे आपलं एक स्थान मिळवलेलं होतं आणि अनेक गोष्टी त्यांनी केल्या होत्या. उदाहरणार्थ बघा, 1986 मध्ये गाव तेथे शाखा, भगवा सप्ताह आयोजित केलं आणि गाव तेथे शाखा असा उपक्रम सुरू केला की शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावात पोचली पाहिजे म्हणून संपूर्ण नियोजन केलं, आखणी केली, सुभाष देसाईंनी केली. किंवा सुधीर जोशी हे आदर्श महापौर होते आणि सुधीर जोशी मंत्री म्हणून चांगले होते, लोकाधिकार समितीतर्फे चांगलं काम केलं. त्यांनी छगन भुजबळांसारखे नेते महापौर झाले आणि नंतर ज्यावेळी ते विधिमंडळात गेले तेव्हा अत्यंत मोजके आमदार होते शिवसेनेचे. त्यांनी त्यावेळी अत्यंत प्रभावी कामगिरी केलेली होती. म्हणजे आज शिवसेनेचे 20 आमदार आहेत, खासदार मोजके आहेत. पण तेव्हा सुद्धा सुरुवातीच्या काळात तशी स्थिती होती. पण दरारा केवढा होता, वचक केवढा होता. तो वचक गेला कुठे शिवसेनेचा? तो दरारा गेला कुठे? ते अस्तित्व गेले कुठे? म्हणजे कामगार क्षेत्र असेल, नोकऱ्यांचं क्षेत्र असेल, भावाडीच्या वरती आंदोलन करत होतं, शिवसेनेची आंदोलन चालली होती. प्रत्येक क्षेत्रामध्ये, बँकिंग क्षेत्रामध्ये शिवसेनेच्या युनियन्स होत्या. आजही अरविंद सावंतांसारखे नेते लोकसभेत आवाज उठवतात, आपली छाप उमटवतात आणि शिवसेना फुटणार, खासदार फुटणार, काय ऑपरेशन टायगर वगैरे, ते सगळं काही, त्या सगळ्या कंड्या ज्या पिकवण्यात आलेल्या आहेत ते खारिज करण्याचं काम अत्यंत प्रभावीपणे अरविंद सावंत यांनी केलं. अरविंद सावंत वेगवेगळ्या प्रश्नांवरती हिंदी, इंग्रजी, मराठी तिन्ही भाषात प्रभावीपणे संसदेत बोलत असतात. त्यामुळे असे आजही शिवसेनेकडे तोफा आहेत, त्यांचा वापर चांगला झाला पाहिजे. बातम्या कुठच्या होत आहेत की प्रियांका चतुर्वेदी संतापल्या. त्यांनी विचारलं की म्हणजे त्यांना तिकीट राज्यसभेचं पुन्हा मिळालं नाही म्हणून त्यांनी म्हणे जाब विचारला वगैरे. आता जाब विचारण्याचं काम त्या काही करू शकतील असं मला वाटत नाही, कारण उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि मुळात त्यांना तिकीट दिलं अन्य लोकांनी डावलून, ते का दिलं असंही लोक विचारू शकतात. प्रियांका चतुर्वेदी, तुम्ही हिंदी विरोधी बोलता, मग प्रियांका चतुर्वेदीने का तिकीट दिलं, दुसरं कोणी मिळालं नाही का त्यावेळी, असाही प्रश्न विचारता येईल. एकदा तिकीट त्यांना दिले, एकदा खासदार झाले, हे पुष्कळ झाले. त्यांना दिलं पाहिजे असं कशाला? दुसरे आहेत ना, शरद पवारांच्या दुसऱ्या कोणाला तरी देता आलं असतं ना तिकीट. हा प्रश्न नाही आज. पण नॅरेटिव्ह कसं तयार होतं की उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये बंड आहे, चिरफाळ्या उडत आहेत, खासदार जाब विचारतात उद्धव ठाकरेंना, असं काहीही झालेलं नाही असं अरविंद सावंतांचं. उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्या बैठकीत, असं सांगण्यात येते की आपल्या मर्यादा काय आहेत, की मुंबई महानगरपालिका कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी म्हणून मी अन्यत्र लक्ष देऊ शकलो नाही, आपल्याकडे साधन सामुग्रीची मर्यादा, हे ठीक आहे. पण बातम्या लागल्या कशा बघा, सोशल मीडियावरती सुद्धा उद्धव ठाकरेंचा पक्ष कमकुवत आहे. ज्या प्रकारे प्रतिहल्ला चढवायला पाहिजे, ज्या प्रकारे काउंटर नॅरेटिव्ह निर्माण केलं पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी होत नाहीत. एकीकडे संजय राऊत किल्ला लढवत आहेत, सुषमा अंधारे लढवत आहेत, विधानसभेत समजा भास्कर जाधव लढवत आहेत, अनिल परब विधान परिषदेत लढवत आहेत.
पण मैदानामध्ये ज्या प्रकारे उतरायला पाहिजे तशा प्रकारच्या गोष्टी आता दिसत नाही. एकेकाळी कामगार क्षेत्रामध्ये जसं दत्ताजी साळवी होते तसे आजही अरविंद सावंत आहेत, रघुनाथ कुचिक आहेत, त्यांचे लोक आहेत ना. पण ज्या प्रकारे एक संपूर्ण एकजूट होऊन ज्या प्रकारे प्रभाव निर्माण केला पाहिजे तसं काही दिसत नाहीये. आणि आज अपेक्षा आहे त्या सगळ्यांकडनं. पूर्वीच्या काळात जसे मनोहर जोशी होते, मी म्हटलं तसं दत्ताजी साळवी, नलावडे, ढाके अशा अनेक नेते होते. अशा अनेक नव्या नेत्यांना सुद्धा तयार करण्याची आवश्यकता आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे विरोधी संपूर्ण अवकाशामध्ये तोच एक चेहरा आहे की जो सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी असतील, कारण त्यांनी कर्जमाफी दिलेली आहे, यशस्वीपणे राबवली, ते शेतकऱ्यांना आधार देताना वारंवार गेलेले आहेत. महिला मतदारांमध्ये उद्धव ठाकरे हे लोकप्रिय आहेत. याखेरीज शहरांमध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे. तेव्हा कामगार असो, शेतमजूर असो, शेतकरी असो, आदिवासी असो, दलित असो, या सगळ्यांचा आवाज बनून सर्वसामान्य लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या मांडायच्या, त्यासाठी वेगवेगळी आंदोलनं करायची, हे काम उद्धव ठाकरे यांनी करावं अशी अपेक्षा आहे. आणि ते आता म्हणे दौरे सुरू करणार आहेत, मैदानात उतरणार आहेत. लवकरात लवकर उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरावं, त्यामुळे शिवसैनिकांनाही ऊर्जा मिळेल. निवडणुका आल्या की शाखांना भेट देणं हे यामुळे काही फारसा फरक होणार नाही. शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंनी बसायला पाहिजे, आदित्य ठाकरेंनी साथ द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीच्या मर्यादा असतील तर आदित्य ठाकरेंनी फिरायला पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये. आणि अन्य नवे नेतृत्व, युवासेना काय करते आज? कुठे युवासेनेचं काही दिसत नाही. काय काम आहे त्यांचं? तेव्हा शैथिल्य आलेले आहे शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या. एकनाथ शिंदेंना तुम्ही रोजच्या रोज शिव्या घालून काही उपयोग होणार नाही, भाजपला शिव्या घालून उपयोग होणार नाही. तुम्ही काय करतायत हा लोक प्रश्न विचारतात. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय करताय? अभ्यासपूर्ण तुम्ही काही मुद्दे उपस्थित करताय का? खरासारखी प्रश्न जे प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा आहे, अंधश्रद्धा कमी करण्याचं आव्हान आहे महाराष्ट्रामध्ये. पुरोगामी वारसा जो प्रबोधनकारांचा आहे तो आमच्याकडे आहे आणि आम्ही त्या क्षेत्रात काम करतोय. आणि सारख्या संघटनांना तुम्ही बरोबर घ्या, त्यांना आधार द्या, त्यांच्याशी चर्चा करा. पण कामं पुष्कळ आहेत, आता हालायला पाहिजे. बघता नाही तर 2029च्या निवडणुका येतील आणि तेव्हा पुन्हा सत्ताधाऱ्यांवरती केवळ आरोप करण्यापलीकडे काही हाताला लागणार नाही. त्यामुळे आता लवकरात लवकर जागं झालं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. कारण गोरगरीब लोकांना कोणीतरी आवाज त्यांचा मुखर केला पाहिजे, त्यांच्या वतीने बोललं पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे काहीतरी, त्यांच्या प्रश्नांना चव्हाट्यावरती आणलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद, नमस्कार.